जय ज्ञानराज श्री ज्ञानराज, जय ज्ञानराज श्री ज्ञानेश्वर भगवान की जय। राम। मॉनिटर करा जरा, मॉनिटर व्यवस्थित ठेवा. मागचा आवाज कमी असला चालतो, मॉनिटर व्यवस्थित. अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञानसिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्यराग्रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज तद्वत, ज्यांच्या येण्याने अखिल विदर्भ प्रांताला पंढरपुरत्व प्राप्त झालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितरागवली या संत समर्थ सद्गुरु श्री संत साधकाची माय असणाऱ्या गजानन बाबांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो. आपल्या या पंचक्रोशीला ज्यांच्यामुळे वारकरी तत्व मिळालं ते गुरुनाम गुरु सद्गुरु श्री संत सखाराम बाबांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो. पंचक्रोशीतील सर्व प्रातस्मरणीय वैकुंठवासी सूक्ष्म स्वरूप असणाऱ्या महात्म्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित असणाऱ्या प्रभुप्रिय भगवती तथा भगवंत स्वरूप असणाऱ्या श्रोत्यांच्या चरणारविंदी स्पर्श करतो आणि माझ्या भगवत चिंतनाला प्रारंभ करतो. माफ करा, संत चिंतनाला प्रारंभ करतो. ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनचरित्रावर थोडा ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनचरित्रातला अनमोल ठेवा आपण संग्रहित करत असताना, ज्ञानोबाऱ्यांच्या एका जीवनचरित्राचा परामर्श करत असताना काल आपण असंख्य कथा पाहिल्या. त्यामध्ये सुरुवातीला मी कालची पूर्वपीठिका 2 मिनिटात सांगत असतो, म्हणजे काल आपण काय ऐकलं. काल आपण सुरुवातीलाच ज्ञानेश्वरी ज्या ज्ञानोबाऱ्यांनी आपल्यासाठी नेवास्याला दिली त्या नेवास्याला ज्ञानेश्वरी काय असते आणि ज्ञानेश्वरी काय आहे याचं वर्णन आपण पहिल्यांदा सकाळच्या सत्राला सुरू करत असतानाच ऐकलं. चातुर्मास संपल्यानंतर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तयार झाल्यानंतर वयाच्या 16 वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना ज्ञानोबाऱ्यांनी वयाच्या 15.5व्या म्हणजे 16व्याच वर्षी ज्ञानोबाऱ्यांनी निर्माण केलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. त्यानंतर ते पुणतांब्याला आले. पुणतांब्याला येत असताना मुक्ताबाईंनी प्रेत जिवंत केली. नंतर ते केंदूरच्या कानोपाटकांना भेटले. नंतर तिथून निघाल्यानंतर ते मजल दरमजल करत करत आळे फाट्याला आले. रेड्याला समाधी दिली, पुढे रेड्याच्या मालकाला समाधी दिली, परत आळंदीत आले. आजही आळंदीतला समाज मानत नव्हता म्हणून ज्ञानोबाऱ्यांना एका व्यक्तीने तुमचं तोंड पाहिलं हा अपशकुन आहे असं म्हटल्याने ज्ञानोबाऱ्यांनी ताटी लावून घेतली आणि मुक्ताबाईंनी त्यांना चांगला उपदेश केला. मुक्ताबाईंनी त्यांना चांगला उपदेश केला आणि त्यानंतर एक दिवस मकर संक्रांती सारखा चांगला सण असताना मुक्ताबाईला मांडे खाण्याची इच्छा झाली. ज्ञानोबाऱ्यांनी ती सामुग्री आणून दिली, पण विसोबा नावाच्या एका कर्मठ ब्राह्मणाने ते खापर फोडलं. पण घरी आल्यानंतर यांनी मांडे कसे केले म्हणून तो विसोबा त्यांच्या पिशाच्या सारखी खेचरासारखी शीत खायला लागला, म्हणून त्याला मुक्ताबाईंनी नाव विसोबा खेचर असं दिलं. ही कथा पुढे. त्याच्यानंतर तोच विसोबा औंड्याला गेला, ही कथा आपण ऐकली. त्यानंतर आपण चांगदेवांना यांचा वृत्तांत कळाला. चांगदेवांनी पत्र पाठवलं, चांगदेव शरण आला, चांगदेव वाघावर बसून आला. त्यावेळेस ज्ञानोबाऱ्यांनी भिंत चालवली. इथपर्यंत आपण कालच्या कथेत होतो. हे झालं पूर्वसूत्र. पूर्वसूत्र म्हणजे ज्यावेळेस एखादी मालिका आपण पाहतो त्यावेळेस ते काल काय झालं ते शॉर्टकट मध्ये सांगतात, मग पुढचं दाखवतात. त्या पद्धतीने पुढे आळंदीला चांगदेव आल्यानंतर असंख्य समुदाय त्यांच्या सोबत होता, लाखो माणसं होती. संतांनी सांगितलं 3 लाखाचा सोहळा आळंदीमध्ये प्रवेश केला होता. ज्ञानोबाऱ्यांना शरण आलेला चांगदेव उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. उपजताच ज्ञानी असणाऱ्या ज्ञानोबाऱ्यांना लोटांगण स्वरूप आलेले चांगदेव आहेत. काल आपण सुंदर कीर्तनाचा अभंग ऐकला. ज्ञानोबा माझा आहे, माझे ज्ञानोबारे कसे आहेत तर ते कृपाळू आहेत, उदार आहेत आणि ते माझे आहेत. माणसाला जेवढी माझ्या या शब्दाची काळजी असते तेवढी आपल्या शब्दाची काळजी नसते.
म्हणून की काय, या भारताची प्रतिज्ञा लिहित असताना त्या व्यक्तीने भारत आपला देश आहे असं लिहिलं नाही. कारण आपल्याला आपल्या शब्दाविषयी जेवढी आत्मीयता नसते तेवढी माझ्या शब्दाविषयी असते. हं. गावातले पोल आपले आहेत म्हणून लाईट फोडायचे, पण घरातला लाईट माझा आहे म्हणून फोडायचा. माझ्या शब्दाविषयी जेवढी आपल्याला आत्मीयता असते तेवढी आपल्या शब्दाविषयी नसते. असं नाही का? तेवढी माझ्या शब्दाविषयी आत्मीयता आपल्याला जास्त असते. म्हणून या पद्धतीने ज्ञानोबा माझे आहेत. ज्ञानोबा कृपाळू आहेत. किती कृपाळू आहेत? त्रास दिलेल्या लोकांवर सुद्धा ज्ञानोबांनी उपकार केले, एवढे कृपाळू आहेत. आणि एक सांगू, शेवटी महाराजांनी एक शेवटच्या चरणात सांगितलं होतं, कीर्तनाला कोण कोण होतं हात वर करा बरं. कीर्तनाला म्हणजे बऱ्यापैकी घरी झोपले होते नाही का? ज्ञानोबा कसे आहेत? तर ते अनाथाची माय आहेत. खरंच ज्ञानोबा अनाथाची माय आहेत. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. मला कालचा जेवढा अभंग आवडला गोपाल महाराज, तेवढा 5 दिवसातला कुठलाच अभंग आवडला नाही. का आवडला नाही? ज्या अभंगामध्ये माझ्या ज्ञानोबाऱ्यांचा उपदेश, ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन केलेलं आहे, तो अभंग मला फार जिवारी लागत असतो. कारण ज्ञानोबा खरंच अनाथाची माय. खरं तर ते रात्री कमी वेळ असल्यामुळे मी बोलू शकलो नाही, पण ज्ञानोबा अनाथाची माय आहेत का? खरंच आहे. आपण ऐकलं होतं सिंधुताई सपकाळ अनाथाची माय आहे, पण पहिल्यांदा ज्ञानोबा अनाथाची माय आहे मी बोलून गेलो. वयाच्या 16व्या वर्षी एखाद्या तरुण लेकराला, माफ करा, वयाच्या 16व्या वर्षी एका तरुण युवकाला या जगाच्या पाठीवर माऊली संबोधन लावणारे संत, ज्यांना माऊली संबोधन वयाच्या 16व्या वर्षी पुरुष असताना लागलं, ते संत फक्त म्हणजे माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा सोडले तर इतर कोण्या संतालाही माऊली म्हटल्या जात नाही. ज्ञानोबाऱ्यांना माय म्हणतात, अनाथाची माय. असा प्रसंग आहे, थोडा करून आहे. असा प्रसंग आहे, 2014 साली मी दिंडीत चालत होतो. ज्ञानोबाऱ्यांची दिंडी आळंदीला जाते. जवळजवळ 5 ते 7 लाख समाज असतो सोबत. 5 ते 7 लाख लोक असतात. ही घडलेली घटना आहे. अनाथाची माय कशी सांगतो. 5 ते 7 लाख समाज असतो ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्याला. पंढरपुरात येणारी जी दिंडी आहे ती सर्वात मोठी दिंडी म्हणजे ज्ञानोबाऱ्यांची आहे. ज्ञानोबाऱ्यांची दिंडी का दशमीच्या दिवशी एकदा प्रवेश केला पंढरपुरात की पंढरपूर गच्च भरतो. पंढरपुरामध्ये येणारा 100% वारकऱ्यांपैकी 70% वारकरी हा ज्ञानोबाऱ्यांच्याच दिंडीतला असतो. 7 लाख लोक दिंडीत चालतात. आणि ज्ञानोबाऱ्यांच्या एका पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या दिंड्या ह्या 10 15 हजार दिंड्या मिळून एक दिंडी म्हणजे ती ज्ञानोबाऱ्यांची दिंडी आहे. मग त्या दिंड्यांना नंबर आहेत, कोणाला पहिला कोणाला दुसरा, अशा क्रमांकाने चालतात दिंड्या. 2014 साली आम्ही ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यात चालत होतो. त्या वर्षी कोणाच्या दिंडीत चालायचं असं ठरलं नाही, स्वतंत्र चालायचं, एकट्यानेच चालायचं. पण चालायचं कुठं? ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी रथाच्या मागे. ज्ञानोबाऱ्यांची पालखी असते चांदीने मळवलेली, आणि त्या पालखीला बैल असतात ज्ञानोबाऱ्यांच्या, त्या नाही का? नाही नितेश, हा लक्ष दे बरं. हा ऐकलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी रथाच्या मागे मागे काही अंतरावर चालत होतो. समजून चला, हे जे बॅनर लावलेला या ठिकाणी रथ चालत होता आणि एवढ्या अंतरावर आम्ही चालत होतो. कारण गर्दी होती, पोलिसांचं कळं असतं, बरीच लोक दर्शनाला येतात, ते पोलीस लोक त्यांना लगेच आवरायला असतात. मी असं चालत होतो. पहिल्या दिवशी दिंडी निघाली. ज्ञानोबाऱ्यांची दिंडी नवमीच्या दिवशी निघते. ज्ञानोबाऱ्यांची दिंडी ज्येष्ठातल्या नवमीला निघते, ज्येष्ठातल्या वद्य नवमीला निघते, आणि आषाढातल्या शुद्ध दशमीला पंढरपुरात जाते. तिथे माहित असल्या पाहिजे. ज्येष्ठातल्या नवमीला ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा बरोबर सकाळी 4 वाजता निघाला, आणि आम्ही ज्ञानोबाऱ्यांच्या रथाच्या मागे भजन करत निघालो. दिंडीत नव्हतो, मोकळं. फार लोक असतात, काही लाख 1.5 लाख लोक मोकळी असतात. निघालो. एक छोटी मुलगी होती.
जो अर्थ आपल्याला शिकलेल्या लोकांना कळाला नाही तो काही काही लोकांना सहज कळाला. एक छोटी पोरगी होती, जेमतेम 4-5व्या वर्गात असेल. एक 11-12 वर्षाचं वय, 10-11-12 वर्षाच्या वय, या वयातली एक छोटीशी मुलगी होती. ती मुलगी त्या रथाच्या मागे जवळजवळ आमचा एक 4-5 जणांचा ग्रुप जिथं चालत होता तिथं ती मुलगी चालत होती. मग आम्ही कधी चर्चा करत, कधी भजन करत, कधी चिंतन करत, कधी सत्संग करत, चालत बोलत बोलत निघत होतो, चालत होतो. पहिल्या दिवशी ती मुलगी दिसली. पहिल्या दिवशी 30 किलोमीटर ते 35 किलोमीटरचा टप्पा आहे. म्हणजे आळंदी ते पुण्यातल्या भवानी नगरला भवानी पेठेमध्ये ज्ञानोबारांचा मुक्काम असतो. दिंडी निघाली. ती मुलगी पहिल्या दिवशी आम्हाला दिसली. परत सासवडला जात असताना दुसऱ्या दिवशी दिसली. ती मुलगी एकटीच चालायची. आम्ही विचार करायचो की एवढं लहान लेकरू याची हिच्या बरोबर कोणी नाही, दररोज ज्ञानोबारांच्या रथाजवळ चालते. सासवडचा मुक्काम गेला. तिसरा मुक्काम जेजुरीचा आहे. माफ करा, हा तिसरा मुक्काम जेजुरीचा आहे. जेजुरीचा मुक्काम गेला. चौथा मुक्काम वाल्याचा आहे. वाल्याचा मुक्काम गेला. 5वा मुक्काम लोणंदचा आहे. लोणंदचा मुक्काम गेला. 6वा मुक्काम तरडगावचा आहे. 14 मुक्काम आहेत ज्ञानोबारांचे. 6वा मुक्काम तरडगावचा आहे. आणि त्या तरडगावला दिंडी सकाळी न निघता 4 वाजता, ती दुपारी 11 वाजता निघते. ज्ञानोबारांचा पालखी सोहळा लोणंद ते तरडगाव या मार्गाने निघाला होता. दुपारची वेळ होती. आमचे काही मित्र तरुण सोबत होते. आमची चर्चा सुरू होती. म्हटलं काय महाराज, ही मुलगी एवढी लहानीच्या बरोबर कोणी दिसत नाही आपल्याला, एकटीच राहते, एकटीच कुठेही एखाद्या बारीमध्ये भोजनाच्या उभी राहते, जेवण करते, भोजन करते. नेमकं या मुलीला आज विचारायचंच आहे, न राहता विचारायचं आहे. तरडगावच्या पुढे फलटण येतं. फलटणच्या पुढे पिंपरतचा एक दुपारचा ठेपा असतो भोजनाचा. तिथे ज्ञानोबारांचा पालखी सोहळा थांबला. थांबल्या त्या पोरीचा हात धरला आम्ही आणि बाजूला घेतलं. म्हटलं कागताई, कुठून आलीस तू? म्हणे आळंदीवरून आली महाराज. म्हटलं तुझे आई वडील सोबत नाहीत का? कोण आहे तुझ्या सोबत? त्या मुलीने सांगितलं माझे आई वडील आहेत म्हणे सोबत. मग अगं आम्ही तुला आळंदी पासून पाहतो, तुझ्या बरोबर कोणीच चालायला नाही, बोलायला नाही, एकटीच चालते आणि ज्ञानदेव तुकारामचं भजन करत करत चालते. विशेषतः ही आहे म्हणे महाराज, माझे आई आणि माझे वडील माझ्या सोबत आहेत. मग तिला विचारलं की तुझे आई वडील कुठे आहेत? मला तुम्हाला सांगताना आनंद वाटेल, त्या पोरीने दिलेलं उत्तर एवढं सुंदर आहे ना येऊलखेडकर. त्या मुलीला विचारलं, ए ताई, तुझे आई वडील कुठे आहेत? त्या मुलीने ज्ञानोबारांच्या पालखीकडे हात करून म्हटलं, त्या पालखीमध्ये जे बसलेले आहेत ना महाराज, ते माझे आई वडील आहेत. मग त्या मुलीला विचारलं की कागद तुझे खरे आई वडील कुठे आहेत? म्हणे महाराज, मी 3 वर्षाची असताना मला कळतही नाही म्हणे, माझा सांभाळ आळंदीतल्या एका व्यक्तीने केला. मी 3 वर्षाची असताना माझे आई वडील मला आळंदीच्या घाटावर सोडून गेले. मला माझे आई वडील कोण आहेत माहित नाही, पण वयाच्या 3व्या वर्षापासून ज्यांनी माझा सांभाळ केला तर या पालखीत बसलेले ज्ञानराज माऊली म्हणजे माझे आई वडील आहेत. याला अनाथाची माय म्हणतात. आजही आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटेवर असंख्य असे लोक आहेत की ज्यांचा संबंध व्यवहारिक कोणाशी नसताना सुद्धा ज्ञानोबाराय त्यांचं पालन पोषण करतात. काल महाराज बोलले की आई वडिलांना सोडून आमच्यासारखे असंख्य साधक ज्ञानोबारांच्या कुशीत 12-12, 14-14 वर्ष राहतात. पण ज्ञानोबाराय असा एकही दिवस जाऊ देत नाहीत की त्या दिवशी आपल्याला उपवासी झोपू देत नाहीत. हे आमचं अनुभविकता आहे. ज्ञानोबाराय एकही दिवस उपवासी झोपू देत नाही. कधी कधी तर असा प्रसंग आला, आता ते आळंदीमध्ये पद्धत आहे मधुकरी मागायला जाण्याची. आपली ती जोडी घ्यायची, एका हातात कॅन घ्यायची, मधुकरीला जायचं. गोपाळ महाराज आम्ही 10 वर्ष मधुकरी केली. 10 वर्ष मधुकरीला आम्ही गेलो. त्या मधुकरीचे घर नेमलेले असतात, ज्यांच्या गळ्यात माळ आहे, ज्यांच्याकडे तुळशी वृंदावन आहे, असे हिंदू लोकांच्याच घरी मधुकरी असते. 10 वर्ष आम्ही मधुकरी केली. संध्याकाळची मधुकरी नसते, फक्त सकाळचीच असते. आणि संध्याकाळी कधी कधी उपवाशी झोपावं लागतं, कधी कधी एवढी भूक लागते. पण एक सांगू, कोण्या दिवशीच रात्री भूक लागत नाही, सवय पडून जाते. पण एखाद्या दिवशी फार भूक लागते. आणि त्या दिवशी भूक लागली ना, मी तुम्हाला येऊलखेडकर खोटं सांगणार नाही, ज्ञानोबारायांच्या साक्षीने सांगतो, ज्या दिवशी भूक लागते त्या दिवशी ज्ञानोबाराय कुठून तरी तुम्हाला काहीतरी अन्न आणून देतात. हा आळंदीतल्या प्रत्येक साधकांचा अनुभव आहे. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाराय अनाथाची माय आहे.
म्हणून अशा ज्ञानोबांचं जीवन चरित्र ऐकत असताना काल एका पुत्राचं पुत्रत्व मुक्ताबाईंनी घेतलं. म्हणजे कोण? ते चांगदेव. चांगदेव मुक्ताबाईंच्या चरणावर शरण गेला आणि मुक्ताबाईंना सांगितलं, तुम्ही मला उपदेश करा. मग चांगदेव महाराज त्यांच्या अभंगात स्वतः सांगतात चांगदेव महाराज, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, आलो देवा म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, नागदेव म्हणे आजी जन्मालो, नागदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे गुरुपुत्र आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, भूल गई राधा भली डगरिया, भूल गए गोधन गो सावरिया, चंचन मुंदरी अंगुरिया जस पर, प्रेम पे माया बिराजे बाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, प्रेम पे माया बिराजे बाजे, बाजे रे मुरली या बाजे. ना चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणतात, मुक्ताबाई तुम्ही मला उपदेश करा. चांगदेवांना उपदेश केला. चांगदेव बऱ्याच दिवस, काही चांगदेवाचा ज्ञानोबारांचाही संवाद पुढे आलेला आहे, तो वेळेच्या अभावी आता आपण सांगू नये. त्यावेळी चांगदेवांना सांगितलं, चांगदेव म्हटले, ज्ञानोबाराय तुम्ही ज्या पांडुरंगाचं वर्णन करता, तुम्ही त्या पांडुरंगाची वाट पाहता, वाट पाहता, वाट पाहता ज्या पांडुरंगाची
राम. म्हणून सांगदेव म्हटले, ज्ञानोबा मला आळंदीला जायचंय. तुम्ही ज्या नाही माफ करा, मला पंढरपूरला जायचंय. तुम्ही ज्या पंढरपूरचं वर्णन सांगता मला एकदा त्या पंढरपूरला पाहायचंय. मजल दर मजल करत करत चांगदेव आपले सर्व शिष्य घेऊन आळंदीच्या दिशेने निघाले. आता आळंदीचं वर्णन काय करावं. त्या आळंदीमध्ये अशी एक घटना घडली. चांगदेव महाराज ज्यावेळेस पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या देवळात चांगदेव महाराज उभे राहिले. एक कुलवान असणारी स्त्री चांगदेव महाराज ज्यावेळेस समोरच्या पारावर बसले होते त्यावेळेस कुलवान स्त्री एक दर्शनाला आली. चांगदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि चांगदेवांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. ती म्हटली, महाराज पुत्रवती भव हा आशीर्वाद तुम्ही दिला, पण या जन्मातला का पुढच्या जन्मातला? म्हणे याच जन्मातला. आम्ही खोटं कधी बोलत नाही. पण म्हणे महाराज 6 महिन्याआधीच आपल्या सुनेला घेऊन आलेली ती म्हातारी बोलत होती, म्हणे महाराज माझ्या सुनेला तुम्ही पुत्रवती भव आशीर्वाद दिला, पण 6 महिन्याआधीच माझा मुलगा म्हणे ये लोकाची यात्रा सोडून निघून गेला आणि तुम्ही म्हणता मुलगा होईल. ही कथा सांगतात परंपरेने, चरित्रात आली. पण आता म्हणे तुम्ही बोललात ते खोटं होईल. नाही म्हणे खोटं होणार नाही. कधी वारला म्हणे 6 महिने. मग तुमच्या मुलाच्या अस्थी तुम्ही गंगेत समर्पित केल्या का? नाही म्हणे आणखीन घरी आहे. त्यातलं एक हाड घेऊन या म्हणे. आणि त्यातलं एक हाड चांगदेवांनी घासून त्या हाडाचं पाणी त्या स्त्रीला प्यायला दिलं. त्याच्यापासून तिला गर्भ राहिला आणि त्या गर्भातून एका मुलाचा जन्म झाला. आजही ते घराणं पंढरपूरला आहे. भात लवंडे आडनावाचं असं ते घराणं पंढरपुरात आहे. पुढे अशी घटना घडली. पंढरपुरामध्ये बरेच दिवस चांगदेव महाराज राहिले. इकडे एक दिवस पंढरपुरात नामदेव महाराज देवासोबत बोलत होते. नामदेव महाराज आणि ज्ञानोबारांचा आज ज्ञानोबारांची भेट होणार आहे. फार गोड प्रसंग आहे तो. बोल नको रे दादा, बारामतीचा दादा, बोल नको. बसा शिंदे साहेब बसा. आता उठू नका नाही तर बेंडकीच करील काय काल्या. एक तर हेच मला कठीण चाललंय त्यातल्या त्यात बरं का. चला सांगतो. नामदेव महाराजांसारखा या जगाच्या पाठीवर भक्त नाही महाराज. कारण देवाला साक्षात बोलणारे नामदेव महाराज आहेत. वय 12 वर्षाचं आहे. किती वर्षाचं जरा बोला ना. किती 12 वर्षाचं वय आहे. झोपले का काय? 12 वर्षाचं वय आहे. आणि वयाच्या 12व्या वर्षी एक दिवस वडील नामूशेट्टी गेले बाहेर गेले. नामदेवरायांची कथा का सांगतो? कारण नामदेवरायांच्या कथेचा आणि आपल्या सप्ताहाचा मोठा संबंध आहे. खरं तर आमच्या आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू अतुल महाराजांचं नाव अजरामर झालं. कारण ते नामदेव महाराजांचे थेट 16वे वंशज असणाऱ्या सोपान महाराजांसोबत वैकुंठात गेले. एकदा नक्कीच टाळ्या वाजवा. कारण अतुल महाराजांचं काय आहे सांगता येत नाही. जाणार तुम्ही आहे, जाणार आम्ही आहे. पण तुमच्या आमच्या नावाने 1 वर्ष तरी टाळ वाजते का नाही याची गॅरंटी नाही. पण आमचे अतुल महाराज भाग्यवान आहेत. हे आम्ही केलं असं म्हणत नाही आम्ही. हे आम्हाला करण्याची बुद्धीच कदाचित त्यांनी दिली असेल. कारण प्रारब्धाशिवाय तर कोणाच्या मरणावर टाळ वाजत नाही. मोठमोठे गेले ज्यांनी जीवनभर परमार्थ केला, पण त्यांच्या नावाने आज टाळ सुद्धा वाजत नाही. आता पुढच्या वर्षीपासून आपण 8 दिवस नाही, 1-2 दिवस तरी नाही संतोष भाऊ, किती दिवस? 2 दिवस आपण नेहमीसाठी 2 दिवस आपण सोहळा करायचा. आदल्या दिवशी एक कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी एक कीर्तन. म्हणजे आजही तुमच्यासाठी वेळ देऊ शकतो, त्याचं काही अडचण नाही. मग ते 8 दिवस आपल्याला जरा जास्त जड जाते. ऐका, मी नामदास सांगतोय. तुम्ही जे माझ्या डाव्या बाजूला फोटो पाहताय बरोबर, खाली 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 पाहिलं खाली डाव्या बाजूला जो फोटो आहे सोपान महाराज नामदास
सोपान महाराजाचा आणि माझा एवढा जिव्हाळ्याचा संबंध होतो बाबा, आता तुम्हाला ती घटना सांगतोच. आजपर्यंत मी बोललो नाही. ही जी पालखी सुरू झाली, ही पंढरपूर ते आळंदी पालखी सुरू झाली, जी 4 दिवसांना आळंदीत येणार आहे. बरोबर, 4 दिवसानंतर आळंदीत येणार आहे पालखी. 3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर आळंदीत येणार आहे. ते सोपान महाराज हा पालखी सोहळाच ज्याला स्वरूप आणलं ते माझे गुरुजी वारकरी संप्रदायाचे वैभव गुरुवर्य बंडा तात्या कराडकरांनी त्या पालखीला स्वरूप आणलं. आणि त्या पालखीमध्ये त्यावेळेस नामदास फक्त 1, 2, 300 लोक घेऊन चालायचे. पण तात्यांनी गावोगावातून दिंड्या बोलवल्या. आज जवळजवळ 10 ते 15 हजार लोक त्या पालखी सोहळ्यात चालतात. आपली संस्थेची दिंडी असते पालखी सोहळ्यात. त्या संस्थेच्या दिंडीमध्ये हजारो साधक असतात. आणि त्याच संस्थेच्या दिंडीला प्रथम मान आहे नामदेवरायांच्या सोहळ्यात. आणि त्याच प्रथम सोहळ्यात मान असणाऱ्या दिंडीमध्ये आमचे अतुल महाराज चालत होते. पण कौतुक करावं एवढं आहे, ज्यांच्या पूर्वजांच्या सोबत देव बोलला त्यांच्या वंशजांच्या सोबत वैकुंठात जाण्याचं भाग्य कोणाला आहे? अहो, तुम्हा आम्हाला खामगावातून नांदुऱ्यापर्यंत जायलो आपल्यासोबत प्रवास करायला पॅसेंजर चांगला भेटतो का नाही याची गॅरंटी नाही. तर वैकुंठाचा प्रवास करत असताना आपल्याला भेटणारा प्रवासी नक्कीच देवाचा भगवत भक्त असेल. आणि नामदेवराय आज नामदेवरायचे वंशज म्हणजे साक्षात नामदेव महाराजच आहेत. आणि आमचे अतुल महाराज नामदेवरायांच्या सोबतच प्रवास करत गेले असं मी गृहीत धरतो. नामदेव महाराज म्हणजे कोण? ऐका, ज्ञानोबाराय सोडलेत, ज्ञानोबारायांच्या चरित्रातून नामदेव महाराज वजा केले तर ज्ञानोबारायांचं चरित्रच पूर्ण होत नाही. काय म्हणतोय परत ऐका, ज्ञानोबारायांच्या चरित्रातून नामदेव महाराज वजा केले तर ज्ञानोबारायांचं चरित्र शिल्लक उरत नाही, जीवन चरित्र. कारण जेवढंही ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्या समोर आहे ते निव्वळ नामदेवरायांच्या लिखाणामुळेच आहे. नामदेव महाराजांनीच ज्ञानोबारायांच्या समाधीचा पूर्वकाल शोधून काढला. समाधीला जात असताना ज्ञानोबारायांची गुफा, ज्ञानोबारायांची ती समाधी झाडण्यापासून तर ते ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा संपूर्ण खर्च हा नामदासांच्या घराने केला होता. हा पूर्व इतिहास आहे. नारा, विठा, गोदा, मादा या चौघांनी जे नामदेवरायांचे पुत्र आहेत त्या 4 जणांनी ज्ञानोबारायांची समाधीची जागा झाडून काढली होती. हा इतिहास आहे. अशा नामदासांच्या वंशात जन्माला आलेले, माफ करा, नामदेव महाराज. नामदेवरायांचा काय अधिकार? पांडुरंगाची पूजा पूर्वी यांच्या घराकडे होती. ते बडव्यानं केलं मग ताबा, त्याच्यानंतर आता शासनाकडे. एक दिवस नामदेवरायचे वडील बाहेर गावी निघून गेले. नामदेवराय जेमतेम 10च्या आतलं वय असेल कदाचित. नामा, आई म्हणत होती, नामा काय गाई? अरे बाबा बाहेर गेले, जा पांडुरंगाला जेव घाल. आता पांडुरंगाला जेव घाल म्हटल्यावर नैवेद्य आईने जवळ दिला. ज्ञानोबारायांच्या घरून दररोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. आम्ही आमच्या डोळ्याने एक भक्त पाहिले, हनुमंत महाराज मते. नाही संतोष भाऊ, हनुमंत महाराज मते म्हणून एक वारकरी संत आळंदीत राहतात. ते दररोज त्यांच्याकडे जर तुम्ही त्यांचा देवारा पाहिला, पूजा, तर फार देव आहेत. आणि त्यांचा नियम आहे, दररोज देवाला नैवेद्य पुरणपोळीचा आहे. दररोज पाहताना जर व्यवहारात पाहिलं तर तुम्ही म्हणाल एखादा साधा मनुष्य आहे. नैवेद्य आहे म्हणजे काही कोणाकडून करून नाही, स्वतः पुरणपोळीचा नैवेद्य हाताने करून देवाला आहे. नैवेद्य आईने दिला, निघाले नामदेव महाराज. आता आई म्हटली देवाला जेव घाल म्हणजे खरंच देव जेवत असतो का काय ते पण माहित नाही. त्याला माहीतच नाही. हे व्यवहारातले लोक फक्त देवाला नैवेद्य दाखवून आणतात, जेव घालत नाही. तुम्ही आम्ही काय म्हणतो, पोरायला मंदिरात पाठवायचं असलं देवाला जेव घाल म्हणतो का? तुम्ही कोमात काऊन गेले बरं? म्हणजे देवाला जेव घाल म्हणतो का?
काय म्हणतो आपण? नैवेद्य नाही, निवद दाखवून ये. निवद नैवेद्य लय दूरची गोष्ट आहे. निवद दाखवून ये फक्त देवाले, नाही का? असं दाखवून परत आण. ती देव म्हणते का मा नाका लोक हे चांगले चांगले पदार्थ आणतात आणि घेऊन जातात घरी. निवद दाखव म्हणतात देवाला. निवद. नामदेवराय गेले. नामदेवराय म्हटले पांडुरंगा देवा हा घ्या जेवा. देव कुठे जेवत असतो? देव जेवत असतो? हा? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नामदेव की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ जशोदा की तरह खींचो तुम सुलाते नहीं. कोण म्हणते देव झोपत नाही? देवाला झोपवणारे भक्त आहेत, देवाला जेववणारे. कोण कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, उस गौलन की उस ग्वालनिये की तरह तुम नचाते नहीं. देव नाचतो, देव खातो, देव झोपतो. एक बोलू. कौन कहते हैं भगवान चोरी करते नहीं, कौन कहते हैं भगवान चोरी करते नहीं. याच्यासारखा चोर जगात आहे का? जगात आहे का याच्यासारखा? धरीला म्हणता का? माग म्हणा बरं, माझ्या माग म्हणा. धरीला जरा असं शेजारच्याला घेऊन म्हणा सोबत, थोडं मोकळं व्हावं म्हणून हा विनोद असतो. हा, तुम्ही फार मनावर घेत नका जाऊ, नाही तर असं नका करू. हा, मला आशीर्वाद पाहिजे तुमचा बरं का सर्वांनी. हा, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, धरीला जय हो. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, ऐको धरीला पंढरीचा चोर. जनाबाई म्हणतात हा देव चोरी करतो. देवाची चोरी कोणी पकडू शकत नाही, पण जनाबाईंनी पकडली. ए चोरट्या, कशाची दोरी केली, कशाची बेडी केली, कशाचं कारागृह केलं, ऐका जनाबाई सांगतात.
टाकलं की शिकार झाली पाहिजे गोपाल. दरीला 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 पंढरीचा चोर, कोण म्हणते देव चोरी करत नाही? गोपाळांनी देवाला चोरी करायला शिकवली पेंद्यानी. कोण म्हणते देव जेवत नाही? नामदेव महाराज गेले, पांडुरंगा जेवायचं सांगितलं आईनं तुला, जेव, हे घेतात. पुढे ताट ठेवलं, देव जेवत नव्हते. आता काय देव जेवतो? देव जेवतो बरं, मी प्रश्न नाही करत, हा देव जेवतो असं म्हणतोय मी. देव जेवतो? नामदेव महाराज म्हटले, विठ्ठला पांडुरंगा जेव ना. घेऊन आलो नैवेद्याला, एकतरी घे घास विठ्ठला. देवा मी नैवेद्याला घेऊन आलो, एक तर घास घे, एक. मग आईला म्हणायला होईल तुला भूक नशील, तुला ऍसिडिटी काही पित्त काही झालं असेल तर एक घास घे फक्त, एक. महाराज लोकांचं आयुष्य खाण्यापिण्यानेच लय कमी होत महाराज. आग्रह. घेऊन आलो नैवेद्याला, एकतरी घे घास विठ्ठला. भूक नाही लागली तुला? 12 वाजून गेले. बाबा दररोज नैवेद्य अगोदर आणतात, मी उशीरा आणला. भूक नसे का तुला लागली, माय यशोदा मनी हर्षली. घेऊन आलो नैवेद्याला, एकतरी घे घास विठ्ठला. एक घास घे ना विठ्ठला. देव जेवत नव्हते. बरं तू कोणाच्या देखता जेवत नाही का? मी शरम वाटते का? असं करतो मी, पडदा लोटतो आणि 1 तासानंतर गेले नामदेव महाराज बाहेर. गेले नामदेव महाराज बाहेर 1 तासानंतर. अरे यातलं तर काहीच कमी झालं नाही. देवा जेवा ना, देवा जेवाच लागते तुम्हाला. हे देवा जेवणारे देवा, लहान लेकरू देवा जेव बरोबर, मी नाही तर मामाला सांगेल असं म्हणतात का लेकर. एक सांगू का, लहान लेकरू फार निस्पृह असतो. त्याला वाटते माई म्हणजे राष्ट्रपतीच्या पुढची आहे का काय. एक PSI रस्त्याने जात होता आणि तो PSI मोठा पोलीस अधिकारी रस्त्याने जात होता आणि त्या पोराला म्हणे, का रे काय रे? ते म्हणे, ओ मुकाड्याम बसा नाहीत मामाला सांगितलं. त्याला वाटते या अधिकाऱ्याच्या पेक्षा माझी मोठी माय आहे. लहान लेकरं फार निस्पृह असतात, कारण लहान लेकरांना आई म्हणजे माझं सर्वस्व असतं. पण बाई आली की आई गेली, ते वेगळंच होतं महाराज, नाही का? काही काहींचे जात नाही, जे मातृभक्त असतात ते. देवा जेवणार आहे, जेवतो का नाही? आपल्या भाषेत बोलू का? अ देवा जेवण लगा पाय, मी लय वेळचा आलो बरोबर, मला क्रिकेट खेळायला जायचंय. मग तू जेवतो का? लवकर जेव. आईने सांगितलं जेवायचं, तुला लवकर जेवतो का तू? मी नाही तर मग डोसकच फोडून घेतो. आपल्या भाषेत साधं नामदेव राय ते प्रोफेशनल भाषेत बोलले असतील सोलापूरच्या. जेवतो का? मी मग डोसकं फोडून घेतो. बरं आता पाय, तो पुढे डोसकं फोडतो. पाय असं 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 पुढे त्या याच्यावर हात ठेवले, त्या याच्यावर, त्या देवाच्या त्या व्यासपीठावर तिथं हात ठेवले दगडाच्या. तू जेवतं का नाही का? फोडू डोसकं. तू जेवतं का? मी हे पाय मग आता शेवटचं म्हणतो, जेवतं का तू? जेवतं का? नाही तर मग डोसकं फोडतो. तू जेवतं का? फोडलं पाय आता. अरे फोडलं. काही लोक लय नाटकं करतात, लयच नाटकं करतात. काय नामदेवराय नाटकी नाही येत म्हणा, संत आहेत. तू जेवतं का नाही? हेपा नामदेवराय खरंच नामदेवराय रडले, भाऊ मा डोसकं फुटल बरं पाय बर. तुम्ही आता डोसकं मारतो दगडावर, मी मार. नामदेवरायांनी डोसकं दगडावर मारणार, देवानं तेवढ्या दगडाला हात लावला. नामदेवरायचं डोकं देवाच्या हातावर. नामदेवराय देव म्हटले, नामा डोसको नको फोडू, मी जेवतो. देव प्रगट झाला तरी नामदेवरायांना आश्चर्य नाही, कारण नामदेवरायची अंतकरणात वाटतं की देव खरंच जेवतो. माझे वडील दररोज देवाला जेवतात, ही घटना खरी आहे, ही घटना खरी आहे असं वाटतं. देव बसले समोर.
मग नामा असं करणं बा मी एकटाच कसं काही जेव, तू पण जेव. मग एका ताटाच्या तिकडून नामदेव महाराज, इकडून देव, देव घास घालायचा नामदेवरायच्या मुखात, आणि नामदेवराय घास घालायचे देवाच्या मुखात. कबीरदास तर असं म्हणतात, या सृष्टीवर देवाला जेवू घालणारा आई सोडून दुसरा भक्तच नाही. मी पाहिला नाही म्हणतात डोळ्यांनी. ऐसा भगत मैं कबू नहीं पाया, ऐसा भगत मैं कबू नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. देव जेवले, आणि देव जेवल्यानंतर नामदेवराय घरी गेले. घर हातात ताट होतं, ताट घेऊन घरी गेले. ताट घेऊन घरी गेले. कारण नामा नैवेद्य कुठे आहे? म्हणे आई देवानं खाल्ला. देव नैवेद्य खात नसतो नामा, खोटं नको बोलू. नैवेद्य कुठं आहे सांग. आई देवानं खाल्ला. माफी मागून बोलतो. आई जरा आरे तुरेवर आली. नाम्या खरं सांग, कुठं आहे नैवेद्य? आई देवानं खाल्ला. अरे देव कुठं नैवेद्य खात असतो का? आई तुझ म्हटली देवाला जेव घाल, देवाला जेव घातलं. खोटं वाटलं महाराज. घरी मालक आले, दामू शेट्टी. मालक काय आज नामदेवान का ग नैवेद्य नेला होता का? हो नामदेवानं नेला होता. बर नामानं नेला होता? हो. कुठे नामा? बरं नैवेद्य? हो नामा म्हणतो देव जेवला, तर नैवेद्यच परत आणला नाही. असं करा बरं, उद्यापासून नैवेद्याला तुम्ही हजर राहत जा. हे पोरगं खोटं बोलते. हे म्हणते देव जेवला, नैवेद्य त्यानंच तिकडे खाल्ला असेल का काय, काय माहित. लहान लेकरू आहे. अगं नाही नाही नाही, आज त्यानं नैवेद्य खाल्ला, उद्या संस्कार पडतील, उद्या आपण त्यालाच नैवेद्याला पाठवू. नामदेवरायला पुरे पाठवलं आणि बाहेर जाण्याचं नाटक केलं दामू शेट्टीने. नामदेवरायला नैवेद्याला नामदेवराय गेले, दामू शेट्टी मागे मागे गेले. परत ताट ठेवलं. नामदेवांचे वडील दामू शेट्टी बघत होते. देवा जेव. आता हे फटीतून पाहतात, हे नामदेव महाराजांना माहित नाही, पण देवाला माहित आहे की काल बरं होतं, पण याचं बुडं आलं ना आज. काल पोरग होतं तर चांगलं होतं. काही काही बुडेला खंतळ असतात. काही काही घरी पहा बाप पोरं चांगले माळकरी झाले. काही काही घरी असं होतं. मग देवा जेव ना, देवा जेवत का नाही. मग तोच प्रसंग, पाय बा मी डोकं फोडतो बरं. आता डोकं नाही डोसकं मी आता फोडून घेतो. तेवढ्याच देवाने हात धरला आणि नामदेवरायांच्या वडिलांनी पाहिलं, साक्षात देव नामदेवराय सोबत जेवत होता. अशा मोठ्या भक्ताला मी जन्म दिला. मग तिथून पासून दररोज ज्ञानोबाराय नामदेव महाराज मंदिरात जायचे आणि दररोज देवाशी बोलायचे, देवाशी गप्पा व्हायच्या. नामदेवरायच्या वडिलांनी तिथपासून मंदिराचा व्यवहार कमी केला. नामदेव महाराजांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर नामदेवराय दररोज देवाशी बोलायचे. संसाराचं भान नव्हतं, नामदेवराय देवासोबत बोलत होते. एक दिवसाचा प्रसंग आहे. नामदेव महाराज देवाला म्हटले, देवा अरे आळंदीला म्हणी कोणे ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताबाई असे नावाचे 4 भावंड काहीतरी संत आहेत म्हणे. हो नामा संत आहेत. मग देवा मोठे संत आहेत ते? हो मोठे संत. मला एकदा त्यांची गाठ घेतली पाहिजे, मला एकदा आळंदीला जायला पाहिजे. आणि खरंच देवाला सुद्धा नामदेवरायांना ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी पाठवायचं होतं. पण नामदेवराय देवासोबत बोलतात हा नामदेवरायांचा थोडा अहंकार आणखीनही जागृत होता. मग नामदेव महाराज
श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. नामदेवराय देवांनी सांगितलं, नामा जा त्या संतांची भेट घेऊन ये. नामदेवराय मजल दरमजल करत करत नामदेवराय आळंदीला येणार आहेत. चौघ भावंड आळंदीतल्या मंदिरात सिद्धेश्वराच्या त्या समोरच्या ओट्यावर बसलेले आहेत.